ऐन जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सचिन मनमाने यांनी पक्षातील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला आहे. लवकरच ते पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे होडगी पंचायत समिती गणात काँग्रेसला धक्का बसला असून भाजपला फायदा होणार आहे. माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली सचिन मनमाने यांनी भाजपात काम करणार असल्याचे सांगितले. सचिन मनमाने यांच्या मातोश्री होडगी पंचायत समिती गणातून काँग्रेस पक्षाकडून इच्छुक होत्या. मात्र त्यांची उमेदवारी डावलून माजी तालुकाध्यक्षांच्या कुटुंबात उमेदवारी दिल्याने वनमाने यांनी नाराजी व्यक्त करत तालुकाध्यक्ष भीमाशंकर जमादार यांच्याकडे राजीनामा दिला आहे. वनमाने हे काँग्रेसमध्ये अनेक वर्षापासून निष्ठेने कार्यरत असून सध्या दक्षिण सोलापूर तालुका युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून काम करीत होते. त्यांनी पक्षवाढ, संघटन बांधणी, सामान्य जनतेचे प्रश्न, कार्यकर्त्यांचे प्रश्न व पक्षाच्या विचारधारेचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाची एकनिष्ठ राहून पक्ष वाढीसाठी काम केले. पक्षांतर्गत परिस्थिती, कार्यपद्धती, अपेक्षित समन्वयाचा अभाव व सतत निर्माण होणारा वरिष्ठांचा जाच यामुळे वैयक्तिक व सामाजिक कार्य करताना त्रास होत आहे. या कारणामुळे दडपण येत असल्यामुळे मी पदाचा राजीनामा दिला, असं जे आहे वनमाने साहेबांनी सांगितले. वनमानेंना जे आहे खासदार प्रणितीताई शिंदेचे निकटवर्तीय मानले जाते आणि ते जे आहेत काँग्रेसच्या सर्वात एकनिष्ठ कार्यकर्त्यांपैकी एक होते. तर यामुळे जे आहे दक्षिण सोलापूरमध्ये व तसेच संपूर्ण सोलापुरामध्ये काँग्रेसला खूपच मोठा जे आहे धक्का बसलेला आहे आणि यामुळे जे आहे परत एक खिंड जी आहे काँग्रेसची पडली असे म्हणणे सुद्धा काही चुकीचे राहणार नाही.